कुरुंदवाड नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची कामकाजासंदर्भातील पहिली विशेष सभा आज बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली आहे। कुरुंदवाड नगर परिषदेचा कार्यकाळ डिसेंबर 2021 मध्ये संपल्यानंतर प्रशासक नेमण्यात आला होता। 4.5 ते 5 वर्षाच्या प्रशासकीय कामकाजानंतर डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले। निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची कामकाजासंदर्भातील पहिली विशेष सभा आज बोलावण्यात आली होती। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीषा डांगे होत्या। या विशेष सभेत 12 विषय मांडण्यात आले आणि त्यावर व्यापक चर्चा करण्यात आली। दरम्यान विशेष सभेची सुरुवात राष्ट्रगीत सादर करूनच करण्यात यावी असं नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी सांगितलं आणि कुरुंदवाड पालिका इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रगीत सादर करून सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय। सभेच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालिकेचे ज्येष्ठ विक्रमी माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांना श्रद्धांजली वाहून माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या निधनामुळे अर्धा तास सभा तहकूब करण्यात आली आणि 12 वाजता सभेच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला। सभेच्या प्रारंभी विषयपत्रिकेवरील विषयाचं वाचन कार्यालयीन कर्मचारी अजित दीपंकर यांनी केलं। यावेळी 12 विषयांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने उपस्थित करण्यात आलेल्या मोकाट व भटकी कुत्री पकडून त्यांचं निर्बीजीकरण करणे कामी निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला। यावेळी नगरसेवक जय कडाळे यांनी भटकी कुत्री ही कुरुंदवाडमधील अनेक भागात एक गंभीर समस्या बनली आहे। मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात असंख्य लोक जखमी झाले तर कित्येक लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय। भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव असलेल्या भागातून लोकांना जीव मुठीत धरून जावं लागतं। मोकाट कुत्र्यांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना करण्याचं कडाळे यांनी सांगितलं। तसेच कुरुंदवाड सुधारित पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत 15% काम झालं होतं। आर्बिट्रेटर नेमून अहवाल देऊन नवीन पाणी पुरवठा मंजुरीसाठी पाठपुरावा करणे याबाबत जवाहर पाटील आणि प्रदीप चव्हाण यांनी सूचना मांडल्या। तर नळ पाणी पुरवठा बिल आकाराची 6 महिन्याची करण्याचं ठरलं। तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रस्ते गटारी कामं, आर्थिक वर्षाकरिता महिला व बालकल्याण विभागांतर्गत विविध कार्यक्रम राबवणे, पालिकेकडील 20 वर्षापूर्वीच्या वाहनाचा वापर बंद करण्यासह सभेपुढील 12 विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। यावेळी सभागृहात नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी उपस्थित प्रश्नांना उत्तरे दिली। यावेळी नगरसेवक दीपक परीट, तानाजी आलासे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे, जय कडाळे, रमेश भुजुगडे, शुभम जोंग, सुजाता जाधव, अलका पाटील, जयश्री पाटील, विमल पोमाजे, अलका मधाळे यांनी चर्चेत भाग घेतला। यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, अभियंता राजेंद्र गवळी, अधीक्षक श्रद्धा वळीवडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।